रेडी स्टार्ट. लाखो नागरिक प्रत्यक्ष कर आणि कोट्यावधी जन अप्रत्यक्ष कर भरतात. ते देशाचा वर्तमान दैनंदिन महसुली खर्च निभावा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात या हेतूने. पण अलीकडे बहुतेक पक्षांनी याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा दौलतजादा करण्याची अहमहमिका सुरू केलेली दिसते. दुसऱ्याची ती रेवडी आणि आपली ती गॅरंटी असे सोयीचे भेद करत पैसे उडवण्याचा मार्ग सध्या राज्यकर्त्यांनी स्वीकारला आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना जाहीर झाली होतीच. आता लाडका भाऊ असे नाव पुढे करत तरुण सुशिक्षितांना 10,000ची रक्कम दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही थेट आर्थिक मदतीची आश्वासने देण्याची स्पर्धाच दिसली होती. यापूर्वी हरियाणातील भूमिपुत्रांसाठी अशाच प्रकारे जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव होता, पण न्यायालयात तो टिकला नाही. शासन संस्थेची नेमकी भूमिका काय याविषयी एक संभ्रम निर्माण करण्याचे काम यातून होत आहे. करदात्यांचा पैशाचे विश्वस्त म्हणून काम करण्याऐवजी बंपर सेल लावल्याप्रमाणे सरकारे घोषणा करीत आहेत. आपल्याकडे नवनवे उद्योग प्रकल्प सुरू होऊन रोजगार संधीचा विस्तार कसा होईल हे पाहण्याऐवजी आहे त्या नोकरात आरक्षणांची घोषणा करणे, नवनव्या कल्पना लढवून संपत्ती निर्मितीचे स्रोत शोधण्याऐवजी तिच्या वाटपाचेच कार्यक्रम हातात घेणे हा सगळा सवंग लोकप्रियता मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. प्यारा सांप्रतकाळी महाराष्ट्रातही सत्ताधाऱ्यांनी रोजगार नोकरी तर आम्ही देऊ शकत नाही, पण तुम्हाला पैसे देतो असे सांगून टाकले आहे. हे सांगण्याचा उद्देश जनकल्याणाचा नाही तर मते विकत घेण्याचा आहे. भारतात आज मितीला रोजगारक्षम वयातील लोकसंख्येचे प्रमाण फार मोठे आहे. या वर्गाच्या मदतीने पुढे अनेक वर्षात उभे राहणारे भांडवली स्रोत निर्माण उत्पन्न करणे ही कोणत्याही सरकारची जबाबदारी. पण परस्परांशी स्पर्धा करण्यात गुंतलेल्या भारतातल्या राजकीय पक्षांना याचे सोयरसूतक राहिलेले नाही. उत्तम शाश्वत अर्थकारण करू शकणाऱ्या प्रयोगांमध्ये मते विकत घेण्याचे घाऊक उद्योग करणे सोपे. महाराष्ट्र हे तुलनेने आर्थिक शिस्त पाळणारे राज्य, पण लोकसभेतल्या पिछेहाटीनंतर कसेही करून विधानसभा निवडणूक जिंकायची असल्याने पैशाची उधळण सुरू झाली आहे. महिलांना अधिकार प्रदान करणे, साऱ्या जगाला उद्धारू शकणाऱ्या मायमाऊलीला शक्ती प्रदत्त करणे उत्तमच, पण महिन्याला 1,500 रुपये दिले म्हणून त्या क्रयशक्तीच्या जोरावर राज्याचे उत्पन्न वाढवण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात अनुदानामुळे महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री वाढली अशाही पाहण्या समोर येऊ लागल्या आहेत. मोदी सरकार गेल्या 10 वर्षात रोजगार निर्मितीत अपयशी ठरत असल्याने भारताचे वर्तमान अस्वस्थ आहे. त्यातच आता नोकरी नाही पण रक्कम देतो असा मार्ग अवलंबला जात असेल तर हे अर्थकारणासाठी अत्यंत घातक आहे. एकूणच आर्थिक शिस्तीला सगळ्यांनीच निरोप दिलेला दिसतो. सबसिडी हा लोकप्रियता मिळवण्याचा आणखी एक प्रकार. गेल्या 10 वर्षात सबसिडीमुळे केंद्र सरकारवरील बोजा प्रचंड वाढला आहे. एका अभ्यासानुसार गेल्या 10 वर्षात अंशदानावरील एकूण खर्च 2.5 लाख कोटी रुपयावरून 5,70,000 कोटीवर गेला आहे. खरे तर मनुष्यबळाचे उत्तम व्यवस्थापन करत अनेक देशांनी प्रगती केली. शेतीत किंवा उद्योगात युवा बळाला उत्तम संधी उपलब्ध करून देणे आजच्या स्थितीत आवश्यक आहे. चीनने तेच केले.
त्याआधी अणुबॉम्बने बेचिराख झालेल्या जपाननेही मोठी झेप घेत मनुष्यबळाला प्रेरणा देत विस्मयजनक